कोरोना संसर्गामुळे राज्यात 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। त्यातील एक रुग्ण पुण्यातील तर दुसरा सांगलीतील आहे। आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात नवीन 87 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। सक्रिय रुग्णांची संख्या 265 आहे। सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे मुंबईत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचे 3 रुग्ण सापडले। तोंडदे, कसोप, राजीवाडा या गावात रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे। रत्नागिरीत कोरोना रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे। कोरोनाचे लक्षण असलेल्यांना तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्रातून अँटिजेन टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ठाण्यातील सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली। सिनेगॉग चौकात ज्यू धर्मीयांचं प्रार्थनास्थळ आहे। या प्रार्थनास्थळ प्रशासनाला अज्ञात मेलद्वारे ईमेल पाठवण्यात आला। त्यानंतर बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं, तर ठाणे पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी काही काळ बंद केले। मालेगावच्या आयेशा नगर भागात आग लागून संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना 12 बलुतेदार फाउंडेशननं संसार उपयोगी साहित्याचं वाटप केलं। तब्बल 25 ते 30 मुस्लिम कुटुंबांना साहित्याचं वाटप करत 12 बलुतेदारांनी हिंदू मुस्लिम एकात्मतेचं दर्शन घडवलं।